ओके. सगळ्यात महत्वाचं की आज तारीख आहे 26 फेब्रुवारी 2025. 2 दिवस राहिलेत आणि आपण पटपट T20 मीटिंग घेणार आहे. DXN BOM आणि रिडीम्शन आता जे काय चालू आहे ते. सगळ्यात महत्वाचं की आता मागच्या आठवड्यामध्ये आपल्याकडं आपल्या DXN कंपनीचे CMO सलीम सर येऊन गेले दुबईवरून. आणि त्यांचं एकच वाक्य होतं, अगदी हृदयापासून, ते आप लोग DXN क्यों नहीं करते. काय प्रॉब्लेम आहे. जगात नंबर एक ची कंपनी मल्टीलेवल मार्केटिंग मध्ये. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, जगात एक नंबर गॅडरमा पिकवणारी कंपनी, जगात एक नंबर स्पिरुलिना कल्टिवेशनची कंपनी, जगात एक नंबर नोनी कल्टिवेशनची कंपनी. आपण 3 सोन्याच्या खाणी घेतलेत. आपल्याकडं जे प्रायव्हेट जेट आहे. ओके. कंपनी जवळपास 207 कंट्रीमध्ये काम करतीये. आणि हे सगळं असताना आपली लोक का काम करत नाहीत? कारण सगळ्यात महत्वाचं की आपण इथं बिझनेस करायला आलोय का? दुसरी गोष्ट, किती लोकांना स्वतःला असं वाटतं की मला मंथली 10, 20, 30 लाख रुपये कमवायचे आहेत. हे सगळं काय द्यायला कंपनी तयार आहे. फक्त गरज आहे की तुम्ही स्वतःचा कम्फर्ट झोन ब्रेक करायची, घरातनं बाहेर पाडायची, रोज लोकांना भिडायचं, रोज लोकांना सांगायचं. आणि काय सांगायचंय? आता मी जे तुम्हाला PPT सांगतोय ती माहिती लोकांना द्यायची, दररोज 2 लोकांना द्यायची. कोणाला ही माहिती दिली त्याचं वहीत नाव, गाव, पत्ता, फोन नंबर लिहून घ्यायचा, तुमच्या ऍक्टिव्ह अपलाईनला सांगायचं मी एवढ्या ठिकाणी भेटलो. ओके. आणि ती आत्ता आपण घेतो DXN BOM. DXNचा पूर्ण शब्द आहे डॅक्सेन, शॉर्टकट DXN, मराठीमध्ये अर्थ विश्वास, इंग्लिशमध्ये ट्रस्टवर्दी. ओके. आणि सगळ्यात महत्वाचे, आपल्या कंपनीचे ओनर दातो डॉक्टर लिम, क्वालिफिकेशन IIT खरगपूरमध्ये बीटेक सिव्हिल इंजिनियर. भारतामध्ये DXN आलं पहिल्यांदा डॉक्टर रत्ना वसुपाल मॅडमच्या घरी. प्रोफेसर वसुपाल सर, डॉक्टर इपन कोशी, डॉक्टर RS रंजन, हे दिग्गज डॉक्टर, हे जवळपास पोस्ट ग्रॅज्युएट पेक्षा जास्त शिकलेले आहेत. अशी मोठमोठी लोक आपल्याकडे काम आहेत. आणि DXN मध्ये जवळपास 10,000 पेक्षा जास्त डॉक्टर लोक काम करतात. ओके. 10,000 पेक्षा जास्त डॉक्टर लोक आपल्याकडे काम करतायत. त्याच्यामुळं आपल्याला कसलीही भीती नाही, आपण डॉक्टर लोकांनाच फॉलो करतोय. त्यामुळं DXN वाढू शकतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, आपल्या प्रोडक्टचा रिसर्च जवळपास इंडियन मेडिकल असोसिएशनच्या 40 डॉक्टर लोकांनी केलाय. ओके. याच्यानंतर दुबईचा प्रिन्स आपले प्रोडक्ट खातो 2005 सालापासून. हेडक्वार्टर आपली स्वतःची आहे. रिसर्च, R&D, कल्टिवेशन, फॅक्टरी सगळं कंपनीच्या स्वतःच्या मालकीचं आहे. तर DXN आपल्याला का करायचंय? तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न भेडसावतोय आता आरोग्याचा. 2020 साली करोना येऊन गेला होता. करोना येऊन गेलेला 5 वर्ष पूर्ण होत आली, पण अजूनही माणसांची अवस्था तशीच भेदरलेली आहे. अजूनही लोक घाबरतात, कम्फर्ट झोनमधनं बाहेर येत नाही. महागाई मी म्हणत चालली आहे, महागाई वाढत चाललेली आहे, बेकारी वाढत चाललेली आहे, आजार संपणार नाहीत. ओके. आणि या परिस्थितीमध्ये आरोग्य सगळ्यांचे धोक्यात आले. DXN मध्ये यायचं तर तुम्हाला आरोग्यदायी प्रोडक्ट खायला मिळतील. हे प्रोडक्ट रिकमेंड केले तर तुम्हाला त्याच्यातनं स्वतःचा पार्ट टाइम, फुल टाइम, ऑल टाइम बिझनेस जनरेट करू शकता. आणि जर तुम्ही स्वतः निरोगी झालात, तुम्ही स्वतः समृद्ध झालात, आणि तुम्हाला जे पाहून लोकांच्या जर तुम्ही डुप्लिकेशन करायचा प्रयत्न केला तर त्याच्यासारखा आनंद दुसरा कुठलाच नसेल. आपली स्पेशालिटी काय? मार्केटमध्ये पायलीचे 50 प्रोडक्ट आहेत, पायलीच्या 50 कंपन्या आहेत, पण त्याच्यापेक्षा आपली कंपनी युनिक आहे. युनिक म्हणजे अप्रतिम, कोणाकडेच नाही असा गॅनोडर्मा आपल्या हातात आहे. R&D आपली आहे, रिसर्च आपला आहे. आणि जी गॅनोथेरपी आहे, ही गॅनोथेरपी म्हणजे अनेक असाध्य आजारापासून आपली मुक्ती होऊ शकते. आणि निरोगी माणसाने जर तो खाल्ला तर चांगली माणसं भविष्यात जाऊन आजारी पडणार नाही, ती चिरतरून चांगली हेल्दी राहतील. त्याच्या कशा, ही जी थेरपी आहे, आपलं शरीर पेशींनी बनलंय. पेशी निरोगी तर बॉडी निरोगी राहायला लागेल. त्याच्यामुळे पेशीपासून Our body is माणसाची झाली, constantly आणि exposed. आपली पेशीपासून निर्मिती झाली, पेशीपासून बाळ झालं, बाळाचा माणूस झाला. सगळे अवयव पेशीपासून बनलेत. शरीर तर तयार झालं, पण शरीर चांगलं राहण्यासाठी काय पाहिजे होतं? शुद्ध हवा, अन्न, पाणी. पण आता सगळं तुम्हाला टॉक्सिक पोल्युशन मिळते. त्याच्यामुळे हे टॉक्सिक केमिकल बॉडीच्या आतमध्ये जाते, प्युअर न्यूट्रिशन मिळत नाही. आणि त्याच्यामुळे लोकांना
मग पचत नाही, जेवण जात नाही, आजार सुरुवात होतात. सगळ्यात महत्वाची आताची पिढी आजारी पडायचं पहिलं कारण आहे बाहेर वाढत चाललेलं केमिकल प्रदूषण. त्याच्यानंतर ताणतणाव, स्ट्रेस, मॉडर्नायझेशन, ऑटोमायझेशन, मोबाईल, जंक फूड, फास्ट फूड, हे सगळ्यामुळे पिढी आजारी पडत चालली आणि हे कोणी थांबवू शकत नाही. आणि डीएक्सन तुम्हाला प्रोव्हाइड करते प्युअर ऑक्सिजन, प्युअर न्यूट्रिशन. त्याच्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये चांगलं न्यूट्रिशन गेलं तर आपली बॉडी हेल्दी असल्या Ganoderma is पाहिजे. a mushroom. मग ह्याचा दृष्टिकोन काय? हे सगळ्यात महत्वाचं, डीएक्सन एक परिपूर्ण आहार आहे, औषधं नाहीयेत. डीएक्सन हे आजारी माणसांनी खाल्लं तरी चालतं, निरोगी माणसांनी खाल्लं तरी चालतं. हे सप्लिमेंट मध्ये येतं आणि ह्यानी आपल्या बॉडीला पूर्ण निरोगी होण्यासाठी आपण लाईफ टाइम प्रयत्न करू शकतो. व्हेरेज दवाखाना कोणाचा संपलेलाच नाही, दवाखाना संपणार पण नाही, पैसे पण जातील, माणसं पण जातील आणि परत तो अगदी झिरोमध्ये येतो. त्याच्याऐवजी तुम्हाला आता ॲलोपॅथी दवाखाना चालू असेल तर तो चालू राहू दे, त्याच्या सोबत तुम्हाला चांगले प्रोडक्ट घ्यायचे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं, मला जुन्या माझ्या पहिल्या ग्लासातलं खराब पाणी फेकून दिल्याशिवाय चांगलं पाणी भरता येत नाही. ते बॉडीतला कचरा, टॉक्सिन, केमिकल बाहेर काढण्यासाठी बॉडीमध्ये पंचकर्म होण्याची गरज आहे, बॉडी इम्युनिटी वाढण्याची गरज आहे. ती पंचकर्म करणे, इम्युनिटी वाढवायचं काम ॲलोपॅथी नाही करत आहे. पंचकर्म करायचं काम, इम्युनिटी वाढवायचं काम हे करतं ज्ञानथेरपी. त्याच्यामुळं हे तुम्हाला प्रत्येकाला घ्यावंच लागेल. आणि फक्त घरातले ब्रँड जरी बदलले, आपल्या सगळ्या ब्रँडमध्ये अगदी चहा कॉफी पासून, टूथपेस्ट पासून, साबणापासून आपल्या सगळ्या प्रोडक्टला गॅनोडर्म आहे. रोजच्या घरातली दैनंदिन प्रोडक्ट बदलले तरी आपण निरोगी To राहू attain optimal शकतो. health, त्याच्यामुळं एक आपल्या बॉडीचे चांगले 4 पिलर, पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड, हेल्दी लाईफस्टाईल, हेल्दी डाएट, सप्लिमेंटेशनचं काम our करते body is डीएक्सन. constantly. त्याच्यामुळं आपण आजारी पडायची कारण दोन, एक केमिकल आणि बॉडीत होणारा इम्बॅलन्स. When toxin is accumulated, सगळ्यात महत्वाचं, जेव्हा माझ्या बॉडीमध्ये भरपूर केमिकल जातात, माझ्या बॉडीतनं कचरा बाहेर जातो, त्याला म्हणतात डिस्चार्ज. ज्या लोकांचा केमिकल बॉडीतनं बाहेर पडत नाही, त्याचा कचरा बॉडीतल्या बॉडी साठत जातो. अनेक वर्ष कचरा आतमध्ये साठल्यामुळं बॉडीमध्ये ट्युमर तयार होतो, त्याचं नाव होतं कॅन्सर. या 3 अवस्था प्रत्येकाच्या शरीरामध्ये येऊ शकतात. आपलं ॲलोपॅथीचं भांडण नाही, आपण कुणाच्या आजारावरती काम करत नाही. डीएक्सन आजार घालवत नाही. डीएक्सन शरीरातल्या पेशी निरोगी करतं, पेशीची इम्युनिटी वाढवतं, पेशी बळकट करतं, पेशी स्ट्रॉंग करतं. पेशी निरोगी झाल्या की अवयव मजबूत होतो, अवयव चांगला झाला की अवयवच, आपलं शरीरच आपल्या बॉडीतला आजार काढून टाकतं. during the first level of डिस्चार्ज कुठनं होतो? घामातनं, लघवीतनं, सर्दीतनं, जुलाबातनं. if the body is आणि unable मग to हे जर नीट नसेल तर युरिक ऍसिड वाढतं, स्टोन वाढतो, कोलेस्ट्रॉल वाढतो, फॅट येतात if such आणि toxin मग त्याच्यातनं जाऊन होतात बॉडीमध्ये broadly ट्युमर. all our body health. टॉक्सिन इम्बॅलन्समुळे आपल्या बॉडीमध्ये सगळा कचरा साठत The second चालला. observation, मग एक डीएक्सनचा रूल लक्षात घ्या की डीएक्सनचं काम आहे एबीसी रूल. ए म्हणजे डीएक्सन, बी म्हणजे बॉडी आणि सी म्हणजे आजार. डीएक्सन बॉडीला मजबूत करतं आणि सी म्हणजे बॉडीतले आजार काढून knowing the two main टाकतं. याच्याकरता ह्या 2 RGGLच्या कॅप्सूल, याच्यामध्ये 100% गॅनोडर्मा आहे. आणि हे ज्या व्यक्तीने खायला सुरुवात करेल त्याचे अनेक आजार जाऊन परत तो नॉर्मल आयुष्य जगू शकतो. RGGL पेशीवरती काम करतं, पेशी चांगल्या होतात, आजार आपोआप जायला सुरुवात होतं. the fourth observation कसं खायचं? 1 पेअर, 2 पेअर, 4 पेअर, 6 पेअर. जेव्हा आपण हे प्रोडक्ट एखादा आपल्याकडनं घेतो तेव्हा आपण त्याला समजावून सांगतो. 1 पेअरनी सुरुवात करायची, 2 पेअरनी नंतर आठवड्यानंतर वाढवायच्या. 2 पेअरनी वाढवल्या आणि खातोय 2-3 महिने, मला रिस्पॉन्स नाही आला तर मला पेअर वाढवाव्या लागतील. पण मला जर हे खाताना जुलाब लागले, सर्दी झाली, ओके, पित्त उठायला लागलं, त्रास व्हायला लागला, तर मी तो डोस कमी करू शकतो. आणि त्रास होतोय पण मला लवकर बरं व्हायचंय, तर मी तो त्रास मॅनेज करत करत नॉर्मल माझा रिपोर्ट यायला लागला की ऑटोमॅटिक आपण पेअर परत कमी करू शकतो. ओके, त्यामुळे शक्यतो ॲलोपॅथी कोणालाही कोणाचं बंद करायला सांगूच नका. त्याच्या जोडीला आपले प्रोडक्ट आपण our द्यायचे. human body आपली बॉडी पाहिजे 4 पट अल्कलाईन, 1 पट ऍसिडिक. आता आपली बॉडी 100% ऍसिडिक दररोज होतीये. ओके, आता एक विचार करा ना, आज होती महाशिवरात्र, तर किती लोकांनी साबुवडे खाल्ले? ओके, त्याच्यानंतर काहीतरी कुरकुरीत तळलेलं खात बसलाय, बर्गर खात बसलाय, खिचडी खात बसलाय.
महाशिवरात्री ना म्हणून उपवासच करायचा होता, काय खायचं नव्हतं, पण असं होत नाही. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं की आपली बॉडी अल्कलाईन राहायची असेल तर आपल्या स्पिरुलिना खाऊ शकत होता तुम्ही आज, आपली चहा कॉफी पिऊ शकत होता. डिएक्सनचे सगळे प्रोडक्ट असतं अल्कलाईन, हे सगळं वापरा. आपल्या बॉडीत इन्झाईम चांगलेला पाहिजे, पाचक द्रव्य चांगले असायला पाहिजे, त्याच्याकरता आपले प्रोडक्ट सगळे पाचक द्रव्य चांगली करायला मदत करतात, हार्मोन इम्बॅलन्स घालवायला मदत Do करतात. you know that our red blood आपल्या बॉडीमध्ये रक्त जे असतं ते शुद्ध असायला पाहिजे, प्युअर असायला पाहिजे, हिमोग्लोबिन चांगलं असायला पाहिजे. त्याच्याकरता स्पिरुल नावाची गोळी आपल्यासाठी सगळ्यांना फायदेशीर आहे. आणि त्यामुळे स्पिरुलिना खाल्लं की काय होतं, अंगातली ताकद वाढते, शरीराची वाढ चांगली होते, एनर्जी वाढते, एफिशियन्सी वाढते आणि नवचैतन्य जागृत व्हायला लागतं. त्याच्यामुळं जेव्हा आपण स्पिरुलिना खातो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये सगळ्या फळभाज्या खाल्ल्यानंतर जे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स बॉडीला मिळतात हे सगळं स्पिरुलिनामधनं जातात. स्पिरुलिना खायच्यात किमान 6, सकाळी 3, संध्याकाळी 3. मोठ्या माणसांनी एक एकनी चालू करू शकता, मग 2-2, मग 3-3 पर्यंत जाऊ शकतो. आणि खूप आजार क्रोनिक असतील, अशक्तपणा असेल, हिमोग्लोबिन खूप कमी असेल तर अगदी 5-5-5 पण घेऊ शकतो आपण. उपवासा दिवशी आपण ते भरपूर खाऊ शकतो, नुकसान काय नाही. वजन कमी करायला जेवणाच्या अगोदर, वजन वाढवायला जेवणाच्या नंतर. थोडक्यात डिएक्सन करते बॉडी सर्व्हिसिंग. जर तुमची गाडी सर्व्हिसिंग केली नाही तर गाडी ब्रेकडाऊन होते, इंजिन काम काढतं. तसं शरीर पण काम काढेल, मग किडनी फेल, हार्ट बायपास झालाय, डायबिटीज झालाय, कॅन्सर. तेव्हा जागा व्हायचंय का तुम्हाला? एवढं जागा झाल्यानंतर शरीर हातात राहते की नाही माहिती नाही का. अगदी आजकाल 30व्या वर्षी अटॅक येतोय, माघारीच येत नाही, तिथूनच जातोय. हे करण्यापेक्षा डिएक्सनचं चहा कॉफी प्या, आरजीजेल खा, स्पिरुलिना खा, राईसब्रॅन तेल वापरा. हे काय करतील, घरातले प्रोडक्ट पंचकर्म करतील, शरीरातले विषारी पदार्थ बाहेर काढतील, ब्लड सर्क्युलेशन चांगलं करतील, पेशी चांगल्या करतील, ऑक्सिजन वाढवतील, लठ्ठपणा कमी करतील आणि प्रतिकार शक्ती वाढते. त्याच्यामुळे तुम्हाला तरुण पण असं असल्यासारखं कायम वाटायला लागेल. मग आरजीजीएल हे कोणाला, ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहण्याकरता. नोनी मोरंझी पोटाच्या आजारासाठी, स्पिरुलिना रक्तवाढीसाठी. स्पिरुलिना, नोनी, मोरंझी हे हार्मोनल इम्बॅलन्स ज्या महिलांना असेल त्यांना कंपल्सरी द्यायचंच आहे. टॉनिक पिताना जेवणाच्या अगोदरच प्यायचं. आपल्याकडे चहा कॉफी आहे, आपल्या चहाला दूध साखर लागत नाही, त्यामुळे चहा कॉफीचं भरपूर मार्केट करा. फक्त चहाचा बिझनेस करून सुद्धा तुम्ही क्राऊन अँबॅसेडर जाऊ शकता. कोकोजी लहान मुलांना कोकोजी आणि कुठली कॉफीची सुट्टी पुडी 50 रुपयाला लूज मध्ये विकू शकता. 2 पुड्या 4 पुड्या तिथं जाऊन घरी कॉफी प्या, तिथं जाऊन कोकोच्या हातावरती द्या, मागितलं की देऊन टाकायच्या 5 पुड्या, एक पुडी 50 रुपयाला, कुठलं पण द्या. तुम्ही चहाचा डबा कोणी घेत नसेल तर चहाच्या डब्याचे 4 पॅकेट करा, 1,600 रुपयाला एक पॅकेट, 500 रुपये मिळतील डब्यामागे, काही प्रॉब्लेम नाही. MRP तच प्रोडक्ट विकायचं. कंबूच्या परत ऑफर आलेली आहे, 14 बॉटलचे पैसे द्या, 16 बॉटल घ्या. प्रचंड रिझल्ट आहेत. आता उन्हाळ्यात सगळ्यांना कंबूच्या द्या, उन्हाळे लागणार नाहीत, विकनेस येणार नाही, थकवा येणार नाही. ओके. आणि कॉस्मेटिक पण आपले खूप चांगले सगळे प्रोडक्ट वापरा. शीतपेंट, सर्दी कप आणि कोकोनट ऑइल मात्र 50 वयाच्या पुढं कुठलाही व्यक्ती गेला, गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, पोट साफ होत नाही, हार्मोनल इम्बॅलन्स असेल, केस गळतात, केस झडतात, कोकोनट ऑइल प्यायला द्या. च्यवनद्रव्य काढा सुद्धा खूप चांगला आलाय, स्वस्त आणि मस्त. 950 रुपयाला 1 लिटरची बॉटल आहे. मोरंजी महाग पडते, नोनी महाग पडते. च्यवनद्रव्य काढा द्या, सगळ्या जडीबुटी आहेत. टूथपेस्ट प्रत्येक घराघरात असायला पाहिजे. टूथपेस्ट म्हणजे फर्स्ट एड बॉक्स आहे आपल्या घरातला. दातांचे आजार, दाढदुखी, भाजलं, कापलं, खरचटलं. आणि मी सकाळीच एक व्हिडिओ ऐकला, सगळ्यांच्या घरी कॅन्सर व्हायचं मूळ कारण आपण ज्या टूथपेस्ट वापरतोय बाजारातल्या, मग ती कोलगेट असेल, पेप्सोडंट असेल, दंतकांती असेल, रामदेव बाबाची असेल, कोणाची असेल, त्याच्यात सोडियम लॉरेल सल्फेट जास्त प्रमाणात आहे. त्याच्यामुळं त्यांनीच कॅन्सर लोकांना होतात, अपचन होतं, पोरं जेवतच नाही. आपली टूथपेस्ट ही नॅचरल आहे, आयुर्वेदिक आहे, त्यात टाकलाय गॅनोडर्मा, त्याचा तेवढा फेस होत नाही, भाजलं कापलं खर्चटलं सगळ्यावरती चालते. दिवसातनं 2दा पेस्ट वापरा, टॉन्सिल खारवाल्यांनी सुद्धा वापरा, याचा फायदा व्हायला लागेल. मल्टी क्लिनर आहे. ओके. डायनाक्लीन आपल्याकडे आले. राजब्रॅन तेल सध्या शॉर्टेज आहे पण ते मिळेल लवकरच. बिस्किट वापरा ना, 50 रुपयाला 12 बिस्किट येत राव. तुम्ही नुसती बिस्किट खान पीवी करा ना, 720 पीवी त्याला 2430 रुपयाला. आरजीएल पेक्षा स्वस्त आहे. कॉर्डिसेप कॉफी त्याच्यामध्ये, धान्य चांगलं आहे. ओके. त्यामुळे हे पण तुम्ही घेऊ शकता. पिंक सॉल्ट वापरा,
हे छोटे छोटे प्रोडक्ट वापरा. B12 सगळ्यांना आजकाल भरपूर कमी सापडतंय. D3, B12, कॅल्शियम आणि हिमोग्लोबिन एकमेकांची साखळी असते. B12 शाकाहारी लोकांना खाण्यामध्ये मिळत नाही. आणि सध्या B12 सर्रास प्रॉब्लेम. B12 ची इंजेक्शन ही सिंथेटिक आहेत, नॅचरल नाही आहेत. त्याला B12 कमी आलं तर मग तुम्हाला दिसायचं कमी येतं, न्यूरोपॅथी होते, जीभ जड होते, मेमरी काम करत नाही, कानात आवाज येतो. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्याला B12 आणि कॅल्शियम कमी, त्याला काय होतं, स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन, फटिगनेस, फिअर, लिथार्जी. त्याच्यामुळं कॅल्शियम हेल्दी बोन, आवळा गोळीला हळदूड टाकलंय, पॅनास जिन्सेन B12 वाल्यांना खायला द्या. ओके. सुपर ग्रीन, आता लोक रसवंतीचं दुकान टाकतायत, रसवंती ग्रह. तुम्हाला माहिती आहे का, 30 रुपयाला सर्व तुम्हाला उसाचा रस मिळतो. आपली गोळी 13 रुपयाला मिळते. ओके, ग्लासभर टाका ना, चांगलं थंड पाणी घ्या आणि टाका त्याच्यात एक गोळी. झाला की सुपर ग्रीन ज्यूस टाका ना, एखाद्याने सुरुवात करा ना कुठेतरी कोपऱ्यावर. सुपर ग्रीन ज्यूस आणि लावायचा बॅनर मोठाच्या मोठा. पोट सापवायला हरिताकी आले, मेशरिंगी डायबिटीस वाल्यांचे करताय, मंजिष्ठा स्किनसाठी आहे. लसणा कोणाला, लसणाची पावडर, कोलेस्ट्रॉल, हार्टचा प्रॉब्लेम ज्या लोकांना असेल त्यांना. अस्थि समाहारक हाडजोड वनस्पतीची पावडर गरम पाण्यातनं प्यायला द्या, ही चांगली आहे. आणि अल्विराचा साबण आलाय आपल्याकडं, गांडरमाचा सोप आलाय, हा पण तुम्ही देऊ शकता. सुपर ग्रीन सध्या धिंगाणा घालेल, घराघरात जाऊन डेमो द्या. दररोज तुमचे 500 PV होऊ शकतात. 500 PV दररोज म्हणजे MRP डीपीतले दररोज जर तुम्हाला साधारणपणे 200-300 रुपये मी काढले तर 9-10 हजार रुपये MRP डीपी कमवाल. एवढं काम तुमचं होऊ शकतं. त्यामुळे 4-5 प्रॉडक्ट बदला आणि घरामध्ये रॅक सजवा. आता रिडिम्शन ऑफर लागली, सगळे प्रॉडक्ट एक 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 जरी घरी आणलं तरी 15,000 रुपये लागतील तुम्हाला. आणि याच्यामध्ये 5,000 PV होतील. वर्षभर रिडिम्शन करून घ्याल. त्यामुळे रिडीमची ऑफर आता अत्यंत चांगली आली आहे. सगळ्यांचं रिडिम्शन पर्सनल PV ₹12,000 पेक्षा जास्त, म्हणजे अप्रॉक्सिमेट 4,000 PV पकडून चाला तुम्ही. हे जर सगळ्यांनी केले, वर्षभर डिस्काउंट तुम्हाला मिळायला लागेल. तुमचे सगळं चांगलं आरोग्य, स्वप्नातली घरं मिळतील. फक्त घर सोडा, बोला, लोकांच्या घरात जाऊन बसा, चहा पाजा, कॉफी पाजा, कोकोची द्या, डेमो दाखवा. अजिबात घाबरायची गरज नाहीये. मग लोकांना एक ठराविक प्रश्न विचारा, हे तुम्हाला जरी पार्ट टाइम इन्कम करायचं आहे, फुल टाइम करायचं आहे, तर कंपनी तुम्हाला, दुकानदार कुठलाही डिस्काउंट देत नाही. आपल्याकडे DXN 71% डिस्काउंट तुम्हाला देते. बाजारात महागाई प्रचंड वाढली. एक साधी खोकल्याची 1 रुपयाची गोळी 20 रुपयाला मिळते, कुणीच काय बोलत नाही. ओके. तो आणतोय केवढ्याला, तिथनं पिंपरीच्या मंडईतनं भाजी 10 रुपयाला विकतोय, इकडून 60 रुपयाला, काहीच कळत नाही. महाराजांना हातोहात लोक फसवायला गेलेत, तिथे कुणीच काय बोलत नाही. इथं मात्र तुम्हाला DXN परफेक्ट प्रोडक्ट देते आणि तो सगळ्यात कंपनीचा माल तुमच्या हातात. त्यामुळे ही डायरेक्ट सेलिंग कंपनी आहे. तुम्ही हे काम चांगल्यात चांगलं करा, कंझ्युमर वाढवा. किमान तुमचे स्वतःचे एका एकाचे 100, 200, 500 कंझ्युमर पाहिजेत. हे तुम्ही नक्की करू शकता. हे करायला घ्या. मार्केट चांगलं काम करायला लागतंय आणि मग याच्यामधनं मला हेल्थ मिळणार आहे, याच्यामधनं मला वेल्थ मिळणार आहे. आरोग्य चांगलं राहतील असं कुठलं हॉटेल नाही, कुठल्या भाजीपाला नाही, कुठलं धान्य नाही, कोणच नाही. DXNचं प्रोडक्ट खावंच लागेल. आजारी पडायचं नसेल तर, निरोगी राहायचं असेल तर कोण खाऊ शकतं? अगदी लहान बाळापासून, गरोदर स्त्रीपासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळेजण. DXN पैशाचा पाऊस पाडायला घरी आलंय आणि प्रचंड मार्केट आहे. कोण करतंय कोण करत नाही ते बघू नका. तुम्ही जागे व्हा, तुम्ही स्वयंभू व्हा आणि स्वतः समृद्ध व्हा. स्वतः एकटा एकटा जरी फिरला लीडर मार्केटला तरी तो दररोज एकटा 20,000 ते 30,000 PV करू शकतो. मी गॅरंटेड सांगू शकतो तुम्हाला. तुमचं काय झालं, लोकांनी घेईल, मग मला MRP डीपी मिळेल, त्याच्यावरती माझं घर भाजी चालेल, असला भुरटा डोक्यामध्ये काही आणू नका. एकटे मार्केटला निघा, एकटे स्टॉल टाका, तुडुंब प्रोडक्ट भरा आणि सुरुवात करा. हे सगळं होऊ शकतं. पहिल्यांदा प्रोडक्ट वापरा, लोकांना सांगा, ग्राहक बनवा आणि त्याच्यावर नेटवर्क तुमचं वाढवा. सगळ्यात महत्वाचं, लोकांच्याकडे बँक अकाउंट नाहीयेत. अगदी शर्मेची गोष्ट आहे, एक लाडकी बहीण योजना आणली होती तर सगळ्या बँका ओसंडून वाहत होत्या आणि लोक लाचार आहेत, त्यांना फक्त फुकट पाहिजे आणि काम करायला काय सुद्धा नकोय. त्याच्याऐवजी तुम्हाला काम करून श्रीमंत व्हा, मेहनतीचे पैसे मिळवा. तुमच्या घराण्याला कधी गरिबीच बघावी लागणार नाही. फुकटचं किती दिवस पुरेल तुम्हाला? त्याच्यामुळे स्वतःच्या पायावरती उभं राहा, एंटरप्रेनर व्हा, स्वतःतला मालक जागा करा. काय लागतं? एक फोटो, एक आधार कार्ड, पॅन कार्ड, झेरॉक्स. आता ऑनलाईन जॉईनिंग होतं, ऑनलाईन प्रोडक्ट घरी येतात.
डीएक्सन तुम्हाला 10% ऍडिशनल डिस्काउंट, म्हणजे आता 71 81% डिस्काउंट, 81% डिस्काउंट कोण देतो हो तुम्हाला? कोण देत नाही, डीएक्सन कंपनी देतं. त्यामुळं एक नवीन करिअर तुमच्या आयुष्यामध्ये स्वतः जोडून घ्या. लोकांचे फॉर्म भरा. तुमच्या बॅगमध्ये किमान 10 फॉर्म दर महिन्याला पाहिजेत. 10 फॉर्म नवीन असं जर तुमच्याकडे असतील तर त्यातनं फक्त 6 लेख डेव्हलप करायचे आणि 6 लोकांना सांगायचं, हा घरातलं 1000 पीवीचं मटेरियल तरी बदल. जे दुकानात घेतो ते मॅडम, मीठ आहे, तेल आहे, साखर आहे, ग्लो पावडर आहे, ओके, सगळं प्रोडक्ट आहे. डीएक्सनचेच प्रोडक्ट वापर आणि स्वतःच्या आयुष्याचा ताबा स्वतःच्या मुठीमध्ये घ्या आणि कामाला सुरुवात करा. असं स्वतःचा एक स्मार्ट कार्ड काढा, ₹130 स्टॉकिस्टकडे द्या किंवा वाकडेवाडीच्या ब्रँच ऑफिसला द्या. स्वतःच्या नावचं कार्ड वापरा, घ्या, श्रीमंत व्हा. छोटे छोटे विचार करू नका. आणि मस्त एक लेस बांधा, काळ्यात कार्ड लावा. कारण डीएक्सने तुम्हाला काय दिली? लाईफ टाईम मेंबरशिप दिली आहे. ऍक्युमुलेशन पॉईंट होतं, हे सगळे पॉईंट आपण साठवून ठेवतो. जवळपास तुमच्या नावावरती 15,000 आणि 1,20,000, 1,35,000ची एफडी कंपनी तुमच्या नावावरती ठेवलेली आहे. ती एनकॅश करा. स्वतः आणि स्वतःच्या खाली 2-3 लोक आहेत, हे केले तर मला 15,000 रुपये वेगळे मिळतात. मी 15,000 मिळवले, असे 5 लोकांना 15,000 जर मिळवून दिले तर मला 1,20,000 मिळतात. मग स्पेसिफिक राहा. सगळ्यात मग स्पेसिफिक म्हणजे काय? 1 तारखेला मी पीव्ही करणार, माझ्या घरी शीट स्टॉक असणार, मी दररोज 2 लोकांना 3 लोकांना जाऊन भेटणार, त्यांना मी सांगणार. स्पेसिफिक करायचं म्हणजे करायचं, कारण डू ऑर डाय कंडिशन आहे. कित्येक लोक त्यांच्या घरात मरेपर्यंत 4 व्हीलरच आली नाही, मरेपर्यंत स्वतःचं घरच आलं नाही, स्वतः भाड्याच्या घरात राहतोय. आता म्हातारा व्हायची वेळ आली, घरी सोनं आणायची वेळ झाली तरी त्याला स्वतःचं घर नाही. काय चाललंय? ओके, शिवाजी महाराजांचे वंशज आहे आपण, आणि नुसतंच करायचं का जय भवानी जय शिवाजी? संभाजी महाराज गेले, अरे राहिले का कोण? मग या लोकांनी एवढं करून दिलं, त्याच्यातली प्रेरणा घ्या. स्पेसिफिक करा, मेजरेबल. रोज मी काय केलंय आणि काय नाही केलंय ते वहीत लिहून ठेवा. सगळ्यात महत्वाचं, किती लोकांना भेटलो. सगळ्यात महत्वाचं तुमची वही बोलकी असते. किती लोकांना भेटला, किती पीव्ही केला, किती मीटिंग केला. दुसऱ्याचं मला काय घ्यायचं? अचिवेबल. अचीव बोलण्यासारखं बोला. काय लोक मीटिंग मध्ये, सर मी 2 लाख करणार, सर मी 3 लाख रुपये कमवणार. अरे तू 5 घरी आज गेला का? स्वतःचे 3,000 पीव्ही महिन्यात केले का? गप्पा कशाला मारतो? अचिवेबल बोला. मी सर 2 लोकांना भेटणार, महिन्यात माझी 30-40 लोक होतील, मी 3,000 पीव्ही करतो. रिअलिस्टिक बोलायचं, वेग बोलायचं नाही. टँजेबल म्हणजे टाइम बाउंड असायला पाहिजे. सर मी 1 तारखेपासून 28 तारखे मार्केटला गेलो, एवढ्या एवढ्या माझ्या मीटिंग केल्या, एवढ्या एवढ्या माझे पीव्ही झाले. टाइम बाउंड राहा, कारण प्रत्येकाचा वेळ लिमिटेड आहे. काही दिवसानंतर तुम्हाला ही जागा खाली करायची आहे. मग आला तो जगला आणि असाच मेला का? का नाही झाला क्राऊन अँबॅसेडर? का नाही फॉरेन ट्रिप मध्ये अचीव्ह झाला? त्यामुळे टाइम बाउंड राहा, स्मार्ट व्हा. स्मार्ट मोबाईल नका वापरू. नुसता स्मार्ट मोबाईल वापरला की तुम्ही स्मार्ट झाला का? स्मार्ट मोबाईल, स्मार्ट ब्रँडेड कपडे, चमकोगिरी, आणि बोनस दाखवा ना मागच्या महिन्याचा किती आला, किती पीव्ही केले, त्याला म्हणायचं स्मार्ट वर्क. दुसऱ्यांना दाखवण्याकरता करू नका, स्वयंभू व्हा. इंडिपेंडेंट व्हायचा प्रयत्न करा. घरातली ब्रँड बदला. ब्रँड बदलताना रडू नका, महागच आहे, कसं खाऊ, काय खाऊ. मजबूत चहा प्या, अर्धा पाऊण लिटर, काळं पाणी प्यायचं. साबण तोच वापरा, टूथपेस्ट तीच लावा, स्टूलना किमान 2-2 तरी खायला सुरुवात करा. हे काम करा. आणि सगळ्यात महत्वाचं बेसिक, मला स्वतःला मंथली काय लागतंय, माझ्या कुटुंबात काय लागतंय, ते पहिलं घ्या. आणि जे घेतलं त्यातनं 20 कंझ्युमर बनवा, म्हणजे बनवा. स्टॉक आता रिडिम्शन ऑफर घ्या, त्याला तुम्हाला डिस्काउंट मिळतोय. परत रडू नका. तुमचं आता रिडिम्शन मी ऑफर का घ्या म्हणतो माहितीये का? आता बर्गर आला, आता झिमेकोचा बामच आला, आता हार्पिकच आलं, पुढच्या महिन्यामध्ये अंडरपॅन्ट बनियन येणार आहे. मग काय करणार आहे? ओके, हे सगळे प्रोडक्ट जर आले तर तुम्हाला रिडिम्शन तुमचं 2 महिन्यातच संपल. अरे अरे, मी घ्यायला पाहिजे होतं राव, एक 4-5 हजार पीवीचं मटेरियल. रिडिम्शन 10% ऑन द स्पॉट आहे. तुम्हाला कधी स्टॉकिस्टनं 10 रुपये नाही सोडले, पण कंपनी 10,000चा माल घेतला की 1,000 रुपये ऑन द स्पॉट देणार आहे. 1,000 रुपयाचं मटेरियल घेतलं की ऑन द स्पॉट 900 रुपये द्यावे लागणार आहेत. मग आपल्याला कुणी आजपर्यंत नाही दिलं, पण कंपनी देते ना. डीएक्शन काय काय नाही करत आहे आपल्यासाठी. त्याच्यामुळे येत्या 3 महिन्यामध्ये मला प्रत्येकाचं स्टेटस चेंज पाहिजे. ओके, प्रत्येकाचे मला 20-30 कंझ्युमर असायला पाहिजे, प्रत्येक लिटर 20,000 पीजीपीने काम करायला पाहिजे. आणि तुमच्यासारखी काम करणारी 6 लोक लगेच टाकायला सुरुवात करा. आपले प्रॉडक्ट सगळ्यांना चालतात, प्रेग्नंट वुमन, लहान मुलं, मोठी माणसं, ओके, टीनेजर्स, सगळ्यांना चालतात. आजारी माणसांना पण चालतात. स्वतःच्या घराघरात माय होम माय शॉप चालू करा.
आपल्याकडं भरपूर ब्रँड आलेत. घरात लागणार टूथपेस्ट सुद्धा डिएक्सनचा असायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं हँड अँड बॉडी लोशन पाहिजे. उन्हाळ्यात टाल्कम पावडर चांगलं काम करते. सगळे प्रोडक्ट आपल्या घरात वापरा. स्वतःचे 3,000 प्रत्येकाचे व्हायला पाहिजे. ज्याला वाटतं की मला माझ्या घराचा कायापालट करायचा आहे, 3,000 प्रत्येकाने करायला शिका. कंपनी ऑफर काढेल, 1,000 ऑफर काढली आहे तर 1,000 करा, खाली 2 येऊ द्या. पण मी 3 करतोय तर परत डाऊनफॉल नका करू. 3 वाल्यांनी 3च करा. हो, नवीन लोकांनी 1,000 करा, पण जुन्या लोकांनी 3,000 करायला सुरुवात केली, परत 1,000 अजिबात येऊ नका. गोवा कॅम्प लागतोय, दुबई कॅम्प लागतोय, त्यामुळे स्वतःला मायक्रो एंटरप्रेनर जागा करा आणि लहान लहान उद्योजक घडवा. नोकरी मागायला येऊ नका, स्टार्टअप बिझनेस मागायला या. आम्ही लोकांना बिझनेस देतो, घर बसल्या बिझनेस देतो, घरपोच ऑर्डर देतो. आम्ही लोकांचे प्रॉब्लेम सोडवतो. मान सन्मान सगळे मिळायला लागेल. ओके, मार्केटची गरिबी दूर व्हायला लागेल आणि मग पीजीपीयू क्लब मध्ये या. आणि ही ऑफर ऑफर काय आहे? ऑफरचे राहिले फक्त 2 दिवस. तुमच्या पर्सनल पी वरती 12,000 मटेरियल झालं तर तुम्हाला वर्षभर डिस्काउंट आहे. 12,000 पेक्षा जर कमी झालं तर तुम्हाला फक्त 6 महिने डिस्काउंट आहे. ज्या लोकांनी अजूनपर्यंत 12,000 मटेरियल घेतलेलं नाही त्यांनी घ्या. आपल्यापेक्षा बिहार गरीब आहे. तिथल्या लोकांनी प्रत्येकाने 15,000 मटेरियल घेतलंय. राहायला घरी काय नाही, आपल्याला घर आहे, गाडी आहे, बंगला आहे, कार आहे, भाडं येतं, रेंट येतो, सगळं येतं. आणि माझ्या जीवाकरताच पैसे नाही. उद्या डेंग्यू झाला तर 1,20,000 लागतील. 12,000चे प्रोडक्ट घरात असतील तर माझ्या घरी आजार येणार नाहीये. त्यामुळे प्रोडक्ट घेऊन ठेवा. जे लोक स्टार नाहीत त्यांनी पहिलं बिल 1,000च करायचं, डिस्काउंट चालू. जे लोक एस एन अबाव झालेत, 2 महिन्यात एकदा 3,000 करा. स्टॉक पॉइंटला पीव्ही लिहून ठेवा. एकदम पहिलं बिल 3,000चं टाका. 10% डिस्काउंट, महिना 1,000 जरी काढला, 12 महिन्यात 12,000 परत मिळतील. कामाला सुरुवात करा. कम्फर्ट झोन मध्ये राहू नका. दुपारच्या झोपा कमी करा. लोकांना सांगा लोकांचे पीव्ही ढापू नका, लोकांची माणसं ढापू नका. डाऊनलाईन वाल्यांना प्रॉपर मेहनत द्या. डाऊनलाईन इज युअर बिझनेस लाईन. आजूबाजूला वरती खाली कंपनी मॅनेजमेंट काय करते तिकडं बघू नका. ते आपल्यासाठी नाहीये. ते मंत्रिमंडळ आहे. मंत्रिमंडळ काम करत नाही गावात येऊन. गावात काम कोण करतं? गावातले तुमच्या काम करणारे तुमचे कार्यकर्ते. कार्यकर्ते म्हणजे आपली टीम. मंत्रिमंडळ काय नाही, फोटोपुरतं असेल ते. त्याच्यामुळे कार्यकर्त्यावरती लक्ष द्या आणि हे सगळं करा. उद्या नवीन बर्गर लॉन्च होतोय आपल्याकडं. आपल्या बर्गर मध्ये आहे प्रोटीन्स, विटॅमिन्स आणि मिनरल्स. याच्यामध्ये जंक फूड, फास्ट फूड अजिबात नाही. त्याच्या आतमध्ये पॅटी मस्तपैकी दिल्यात. त्याच्यात 8 बर्गर होत आहेत. म्हणजे आपला बर्गर साधारणपणे 45 रुपयाला पडतो. मार्केटमध्ये 70-80 रुपयाला बर्गर आहे. नॅचरल बर्गर येतोय, उद्या मिळतोय. झिमेको बाम आहे, भाजलं, सूज आली, दुखते, मुरगळले, पाय मुरगळाय, झिमेको बाम खूप चांगला बाम आहे. डोकं दुखतंय, तिथं बाम वापरू शकता. हार्पिकच्या ऐवजी नावाले मॅक्स क्लीन, 100 रुपयाला आहे फक्त अर्ध लिटर. 200 रुपयाला 1 लिटर. काय धुवायचं तेवढं धुवा मस्तपैकी. त्याला पीव्ही आहेत. ओके, त्याच्यानंतर जंजिरा आले, सुवर्णपत्री आले, डायमंड पुस्तक हिंदीमधनं आलंय. त्यामुळं पुस्तक वापरा. तुम्हाला नेटवर्क सगळं कळायला लागेल आणि कामाला सुरुवात करा. हीच ऑफर मला तुम्हाला सांगायची होती. रिडीमशन कोणी घ्यायचं थांबू नका, सगळ्यांनी घ्या. कारण तुमच्या सगळ्यांचे 4,000 पीव्ही जर झाले, वर्षभर डिस्काउंट घ्यायला लागाल. आणि अशी 6 लोक निवडा तुमच्या टीम मध्ये. जर अशी 6-10 लोक असतील ज्यांनी 12,000चं मटेरियल घेतलंय, म्हणजे तो दर महिना 3,000 पीव्ही करणार. अशी 10 लोक जर आली तर 30,000 पीव्ही तुमच्या व्हायला लागतील आणि तुम्हाला दर महिन्यात 10,000 रुपये मिळायला लागतील. गेला. डोकं लावा, डोकं जरा. होणार नाही असं बसू नका. मी कसं करू शकतो, काय केलं गेलं पाहिजे, हे जर टार्गेट केलं तर नक्की व्हायला लागेल. त्यामुळे उद्या जेवढा स्टॉक पॉइंटला माल असेल पहिला सकाळ सकाळी जाऊन खाली करा. ओके, सगळ्यात महत्वाचं तुमच्या घरात आत्ता बघितलं तर लगेच बायका कुठे गेल्या, सेल लागला की 10 साड्या घेऊन येतात. त्याचं करायचं काय, लोणचं घालायचं काय त्या साड्यांचं? त्याच्याऐवजी मी जर 10,000चे प्रोडक्ट घेतले, विकायला गेले तर दर महिना 10ची साडी घ्यायला लागाल. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचे प्रोडक्ट घ्या, कामाला सुरुवात करा. ओके, आणि आता आपण इथे मीटिंग थांबवूया आणि कोणाला काय पाहिजे ते आपण लगेच प्रश्नोत्तर घेऊ शकतो.